नीट चालते टी शर्ट हे होते हॅलो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. आणि कसे आहात तुम्ही सगळे. आज आम्ही चाललो आहोत मेट्रो मॉलला, कारण की दादा आज आम्हाला पार्टी देणार आहे. शॉपिंग वगैरे सगळं काही करून देणार आहे. बऱ्याच दिवसानंतर आम्ही दादासोबत चाललो होतो आणि आज आम्ही जाणार आहोत ट्रेनने. आणि ही पहा विधी थोड्यासाठी आमची ट्रेन गेली आहे. गोळ्यासाठी नाही, तुम्ही लोकांनी लेट केले म्हणून गेले. तू लेट केलंस. विधीला कपडे घालायला इतका वेळ लागतो. ते कपडे विधीला खूप वेळ लागतो. आम्ही मस्त कॅबने जाणार होतो, पण आमच्या मम्मीला इकडे टिटवाळा स्टेशन बघायचं होतं. त्यासाठी आम्ही ट्रेनने आलो आणि अर्धा तास झाला ट्रेनची वाट बघत. 15 मिनिटाचा 2 मिनिट बघितलं टिटवाळा स्टेशन कसं वाटलं. चला घरी चला घरी आली काय ट्रेन अजून आली आई बहिणी एकच. नमस्कार, मी विशाल सदाफुले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद. कुठे नक्की कॅमेरा. आणि दादाला आत्ताच शो आला होता, आत्ता जस्ट, पण दादाने कॅन्सल केला. कारण त्याचं असं म्हणणं आहे की पैशापेक्षा माणसं महत्त्वाची. पैशापेक्षा फॅमिली इम्पॉर्टंट आहे. कारण भरपूर दिवसानंतर त्याने आम्हाला घेऊन चाललाय. मला वाटलं भरपूर दिवसानंतर शो आला. तो आपल्या शॉपिंगचे पैसे देणार. शॉपिंगचे पैसे. हॅलो, आपापले पैसे आपणच द्यायचे, हे असं ठरलेलं आहे. माझ्याकडे काहीच पैसे नाही. तुझ्याकडे आहे विधी? डॅडूकडे माझ्याकडे. तुझ्याकडे आहेत? कोणाकडे पैसे आहेत? कोणाकडे पैसे? माझे 10,000 चालू आहे. एक बॅग फक्त शो शायनिंग साठी घेतलेली आहे. 10,000 माझे. ते कोणते पैसे येत होते आता? कोणते येत होते? लाडकी बहिणीचे आले असतील ना पैसे तुला. मी लाडकी बहीण नाही त्यांची. ही भाची आहे. मी लाडकी भाची आहे त्यांची. ही भाची आहे, ती प्राची आहे. लाडक्या तुझ्या मम्मीला आले असतील ना रे. हे 1 2 3 4 जणी आहेत. 4 जणींचे 1,500 प्रमाणे 6,000 रुपये होत आहेत. तर 6,000चे ते मला वाटतं. कुठे कॅमेरा नक्की घेते इकडे बघ. हां, तर पण एवढ्या ह्याच्यात मी एकटीच आहे फक्त लाडकी बहीण. आमच्या एवढ्या सगळ्यांमध्ये फक्त मम्मी लाडकी बहिणी, कारण की फक्त मम्मीला पैसे येतात, आम्हाला पैसे येत नाहीत. आम्ही भिकारी आहे. पहिल्यांदा तू खरं बोललीस. आणि आमची एक ट्रेन पहिले थोड्यासाठी गेली. छोटूला सोडून आपण सगळे 20 मिनिटं लेट आहे. ट्रेन आणि शिटूला काय मला काय आणि शिटूला सोडून आम्ही तिथं भिकारी आहे. आपली अंबानी हां, म्हणतो ती बोलली अंबानी आणि आपली नीता अंबानी. आणि मी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी. मुकेश अंबानी. तर अर्धा तासानंतर ट्रेन फायनली आली. आणि टिटवाळ्यामध्ये ना हाच प्रॉब्लेम आहे ट्रेनचा, की एक ट्रेन गेली की खूप वेळाने ट्रेन येते आणि बहुतेक वेळा तर ट्रेन ह्या लेटच असतात. आता आम्ही पोहोचलेलो आहे मेट्रो मॉलला. आता आम्ही चेकिंग करते, म्हणून मी थोड्या वेळ फोन साईडला ठेवते. बाय. तर आता आम्ही इकडे मेट्रो मॉलमध्ये आलेलो आहे आणि इकडे खूपच गर्दी आहे. हे बघा, तुम्हाला एक तर आता इकडे वाटतंय कोणतं तरी फंक्शन आहे, माहित नाही, पण खूप आवाज येतोय. आणि हे बघा समोरच आहे, म्हणजे तिकडे.
तर गुढीपाडव्यानिमित्त मॉलमध्ये ढोलताशा पथकाचा हा परफॉर्म होता आणि हे बघायला आणि ऐकायला पण ना खूप छान वाटत होतं. त्यानंतर आम्ही वेस्ट साईडमध्ये गेलो. मला फुटवेअर सेशनमध्ये जायचं होतं कारण की मला एक चप्पल घ्यायची होती आणि वेस्ट साईडमध्ये ना चप्पल खूप छान मिळतात. मला खूप आवडते तिकडची व्हरायटी. आणि इथे बघा आज आम्ही सगळ्यांनी कुर्ता वेअर केला होता. वेस्टर्न नव्हतं आज वेअर केलं. आणि इथे ना वन पीस वगैरे पण इतके छान आले होते ना. आणि ही एक चप्पल मला खूप आवडली. मस्त साडीवर ड्रेसवर खूप छान दिसेल तर मी ही चप्पल घेतली. व्हिडिओमध्ये इतकं म्हणजे दिसत नाही कारण की ना लाईट खूप लो होती, जास्त नव्हती. पण अशी ओरिजिनल बघायला ना इतकी छान वाटते ना. हे पूर्ण असे कॉईन सिक्के असतात ना त्याची डिझाईन आहे याच्यावर गोल्डन आणि खूप छान वाटत होती. त्यानंतर मी ही व्हाईट पण ट्राय करून बघितली. मला खूप आवडली ॲक्च्युली ही व्हाईट कलरची. एकदम फ्लॅट आणि एकदम कम्फर्टेबल होती. पण माझ्याकडे ऑलरेडी व्हाईट कलरची आहे तर मी नाही घेतली. आणि फुटवेअरमध्ये ना इतक्या व्हरायटीज होत्या ना आज वेस्ट साईडमध्ये. खूप खूप छान, मला खूप सगळ्या आवडलेल्या. आणि त्यानंतर प्राची ना इकडे बघा ह्या बेबी सेक्शनमध्ये घुसलेली आणि मला ना एक एक करून ह्या छोट्या न्यूबॉर्न बेबीचे ड्रेसेस दाखवत होती मम्मी आणि ती. आणि मला म्हणत होती दीदी प्लीज लवकर बेबी प्लॅन कर, लवकर मला असे छान छान ड्रेस घ्यायचे आहेत. नंतर हे छोटूसे बघा शूज आहेत लहान बाळाचे. ते बघा प्राची बोलते प्लीज लवकर कर ना, मला इकडून मस्त छान छान कपडे घ्यायचे आहेत लहान बाबूसाठी. तर त्यानंतर मग आम्ही झुडिओमध्ये गेलो आणि मम्मीला पण चप्पल घ्यायची होती. तिकडे बघा मम्मीने किती साऱ्या चप्पल्स काढल्यात पण मम्मीला एकही नाही आवडली. आणि एक जी आवडली ना त्यामध्ये तिची साईजच नव्हती. मम्मीची आणि माझी चप्पलची साईज एकदम सेम आहे. आणि त्यानंतर मम्मीने आणि दादाने मस्त मसाज करून घेतली चेअरवर. तर इकडे ना दादाला विचारत होते मी कसं वाटतंय तर बोलतो खूप छान वाटतं. आणि खरंच खूप छान वाटतं. मस्त 10 मिनिटं एकदम रिलॅक्स फील होतं. आणि मॉलमध्ये जेव्हा पण दादा वगैरे येतात मम्मी तर हे हमखास करूनच घेतात. आणि त्यानंतर मग मॅक्समध्ये गेलो आणि फायनली मम्मीला ही चप्पल आवडलेली आहे. एकदम सॉफ्ट होती आणि मी त्याला विचारलं खरंच आवडली तर बोलते हो आवडली. आणि दादा बघा बिलिंगसुद्धा करायला गेला होता तिकडे. आणि आज ना खूपच लाईन होती बिलिंगसाठी, पण खूप गर्दी होती कारण की गुढीपाडवा होता, सर्वांना सुट्ट्या होत्या तर खूप रश होती मॉलमध्ये. तर त्यानंतर मग इथे बघा छोटे छोटेसे ना असे मस्त क्यूट नेक पीस पण आहेत. मस्त मस्त होते तर मला तर खूप आवडले. पण मी घेतले नाही कारण की मी म्हटलं मी कधी घालू हे. जेव्हा मला म्हणजे ड्रेस वगैरे मॅचिंग असं घ्यायचं असेल तेव्हा मी घेईल, नाही तर मग ते पडून राहतात घरात. आणि नंतर आम्ही रिलायन्समध्ये गेलो आणि इथे बघा ही बेडशीट आहे ना मला खूप आवडली. ही फिटेड आहे. मी बहुतेक फिटेडच बेडशीट यूज करते कारण की त्या बऱ्या पडतात, सरकत वगैरे अजिबात नाही बेडवरून. एकदा आपण असं मस्त सेट केलं की होऊन जातं. त्यानंतर मग आम्ही आलो फूड कोर्टला वरती खायला. आता सगळं फिरून वगैरे झालं होतं आणि इथे आता आम्ही मॅकडीमध्ये आलो आणि सर्वांना वेगवेगळं काहीतरी हवं होतं. तर दादा आणि आम्ही मॅकडीमध्ये खाणार होतो आणि मी ऑर्डर केलं होतं मॅकचीजचं माझं नेहमीचं आवडतं बर्गर. दादानी महाराजा बर्गर घेतलं होतं, मम्मीने मॅक स्पायसी चिकन बर्गर आणि प्राचीला जम्बो किंगमधला बर्गर आवडतो तर ती तिकडे गेली होती ऑर्डर करायला. आणि मी सोबत कोक पण घेतलं होतं आणि चॉकलेट मिल्कशेकसुद्धा घेतलेलं आहे. आणि इकडे विधीचं बघा फोनमध्ये काय सुरू आहे तर दादा तिला ओरडत होता तर की का म्हणून तुझं फोनमध्ये, इथे आपण सगळेजण आलो आहोत तरी तुझा फोनच आहे का. तर ती बोलत होती मी गेम खेळते थोडा वेळ. आणि इकडे बघा हा महाराजा बर्गर इतका मोठा असताना तो खायलाच येत नाही तर दादा मम्मीला भरवत होता एक बाईट घे आणि मम्मीला खाताच येत नव्हता. आणि दादाने एका बाईटमध्ये बघा पूर्ण बर्गर आहे तो बरोबर घास घेतलेला आहे. खूप छान लागतो महाराजा बर्गर पण मोठा असतो ना म्हणून तो खायला थोडासा त्रास होतो, म्हणजे पूर्ण तोंडात बसत नाही. आणि इथे मी माझा आवडता चीजवाला घेतलेला आहे, खूप छान. आणि आम्ही सगळेजण एक एक बाईट सगळं शेअर करत होतो. तर इकडे फ्रेंच फ्राईजसुद्धा ऑर्डर केले होते प्राचीने आणि प्रविधीने ते वॉफल्स ऑर्डर केले होते आणि खूप मजा आली. खूप मस्त वाटत होतं. खूप दिवसांनी असं सगळेजण सोबत आम्ही आलो होतो. अगोदर आम्ही खूप यायचो असं, पण आता कसं सगळेजण कामामध्ये बिझी असतात तर जास्त वेळ मिळत नाही. आणि इथे मी जाताना म्हणत होते आता की आता मी ट्रेननी वगैरे अजिबात येणार नाही आहे, मी कॅबनेच जाणार आहे. पण कॅबचा असा प्रॉब्लेम होतो ना की आता आम्ही एवढे 5 जण होतो पण आम्हाला ऑटो करायला लागणार होती कारण की मम्मी आणि विधीला कॅबमध्ये म्हणजे 4 व्हीलरमध्ये त्यांना उलट्या होतात. तर ते बोलतात का आम्ही येणार नाही 4 व्हीलरने. तर आम्हाला 2 ऑटो करायचे होते आता.
तर दादा कॅब बुक करत होता. तर मम्मीला मी बोलत होती की आता समजा मी गाडी घेतली तर तू गाडीमध्ये बसणार नाही का, असं मी मम्मीला बोलत होती. तर बोलत होते मी बसेल, पण तुला सगळ्या खिडक्या अशा ओपन ठेवायला लागतील तेव्हा मी बसणार. महाराजा तुम्हाला एक हे सांगतो, कोणी पोरगी जर जवळ आली, समोर आली, तर हे पोट असं ठेवायचं, असा श्वास आत घ्यायचा आणि ती पोरगी निघून गेली की हा असा पोट सोडून द्यायचा, असा चिकन महाराजा मॅगी. तर आता फिरून खाऊन सगळं झालं होतं. आता दादा आणि प्राची कॅब बुक करत होते आणि आज आम्ही ना नेक्स्ट पिकनिकचा पण प्लॅन केला होता. पिकनिकला पण आम्ही सगळेजण जाणार आहोत फॅमिली. तर बघू आता नेक्स्ट पिकनिक कुठे जातो आहे ते. आणि अशा प्रकारे आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असल्यास प्लीज लाईक आणि शेअर करा. थँक्यू.